2013 साली प्रदर्शित झालेल्या सुपरहिट देऊळ बंद या सिनेमानं मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत बॉक्स ऑफिसवर मोठा गाजावाजा केला होता. श्रद्धा विरुद्ध विज्ञान यांचा संगम असलेल्या या सिनेमानं त्या काळात प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. तब्बल 11 वर्षांनंतर प्रदर्शित झालेल्या देऊळ बंद 2 आता परीक्षा देवाची या बहुचर्चित सिक्वेलनंही प्रदर्शित होताच मराठी सिनेसृष्टीत ब्लॉकबस्टर एंट्री करत प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळवला आहे. पारंपरिक शुक्रवारऐवजी गुरुवारी सकाळी 6 वाजता गुरुपुष्यामृत योग आणि ब्रह्ममुहूर्त साधत देऊळ बंद 2 प्रदर्शित करण्यात आला. विशेष म्हणजे पहाटेच्या शोसाठीही प्रेक्षकांनी थिएटरमध्ये अक्षरशः गर्दी केली. राज्यातील अनेक चित्रपटगृहांमध्ये पहिल्याच दिवशी शो हाऊसफुल झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. पुणे, पिंपरी चिंचवड, मुंबई, नाशिक, पश्चिम महाराष्ट्र, जळगाव, विदर्भ आणि मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात सिनेमा ब्लॉकबस्टर ठरतोय. पहिल्या दिवशी देऊळ बंद 2नं 1175 शोजमधून 2.45 कोटींचं नेट कलेक्शन केलं आहे. यामुळे आत्तापर्यंतचं भारतातील एकूण ग्रॉस कलेक्शन 2.89 कोटी आणि एकूण निव्वळ उत्पन्न 2.45 कोटी इतकं झालं आहे. सोशल मीडियावरही देऊळ बंद 2ची जोरदार चर्चा रंगली असून प्रेक्षकांनी चित्रपटातील संवाद, दमदार कथानक, भावनिक प्रसंग, संगीत आणि कलाकारांच्या अभिनयाचं भरभरून कौतुक केलं आहे. या सिनेमाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक प्रवीण विठ्ठल तरडे यांनी केलं आहे. त्यांच्या वास्तववादी मांडणी आणि प्रभावी लेखनी शैलीमुळे सिनेमा अधिक प्रभावी ठरला आहे. चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी पुन्हा एकदा स्वामी समर्थांच्या दैवी भूमिकेत झळकले असून त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष दाद मिळत आहे. त्यांच्या प्रभावी संवादफेकीतून आणि भावनिक अभिनयातून श्रद्धेची ताकद प्रभावीपणे प्रकट होताना दिसते. खरं तर आज माझ्या आयुष्याचा खूप आनंदाचा दिवस आहे. खरं तर सिनेमा रिलीज होतो तो दिवस सगळ्यांसाठीच आनंदी असतो. पण देऊळ बंद भाग 2 आता परीक्षा देवाची या सिनेमाला काय महाराष्ट्रभर आता जो प्रतिसाद मिळतोय, कदाचित महाराष्ट्राच्या मातीचा प्रश्न त्या सिनेमातून मांडला म्हणून कदाचित प्रेक्षकांनी त्याच्यावर एवढं प्रेम केलं. त्यामुळं हा रिस्पॉन्स असाच राहू द्या आणि महाराष्ट्रात इतिहास घडू द्या. मला खात्री आहे ज्यांनी ज्यांनी हा सिनेमा पाहिलाय तो प्रत्येक जण 10 जणांना सांगणार की हा सिनेमा बघाच, हे माझ्याकडनं तुम्ही लिहून घ्या. त्यामुळं हे स्वामींच्या कार्याचं यश आहे, हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कष्टांचं चीज आहे. मी एक फक्त त्याचं माध्यम आहे. धन्यवाद मित्र. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com.